नमस्कार. परमात्मा एक मानव धर्म परिवारमध्ये सर्व सेवकांच्या आणि सेवकिनीताईंच्या सर्वांच्या स्वागत आहे. आज आपण बघूया वेळेच्या महत्त्वाबद्दल थोडक्यात माहिती बघूया. मानव धर्म परिवार परिचय या पुस्तकामध्ये बाबांचे जे अल्पशब्दाद्वारे ते थोडक्यात वेळेच्या महत्त्वाबद्दल माहिती दिली आहे, ते मी आपल्या आज व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगत आहोत. तरी पण थोडक्यात माहिती जाणून घ्या. वाचून तुम्हाला सांगून घेतो. बाबांनी परमेश्वरी कृपा संपादन केल्यावर सुद्धा त्यांच्या घरीच मंडळी हिंदू धर्मात असलेल्या सर्व देवांना मानत होती, त्यांची पूजा करीत होती. सर्व सण साजरे करीत होते. एकादशा चतुर्थी या दिवशी उपवास करीत होते. श्री बाळकृष्ण आणि नारायणराव यांच्या घरी 11 दिवसाचे हवन कार्य सुरू असताना भारतीय संवत पौष महिना सुरू होता. या हवनाच्या काळात पौष वैद्य चतुर्थी आली होती. तो रविवार असून 1946च्या जानेवारीची 20 तारीख होती. ही चतुर्थी हिंदूमध्ये मोठ्या चतुर्थ्यामधील एक चतुर्थी मानली जाते. या दिवसाला वैद्य दृष्टीचा फार महत्त्व आहे असे समाजात समजतात. या दिवशी बाबांच्या घरी बाया मंडळींना उपवास होता. हवन संपल्यावर रात्री बराच उशीर होत होता. साधारणतः 11 वाजता असत. त्यामुळे घरातील पुरुष मंडळी बाबांना विनंती केली की आज बायांना निर्जला उपवास आहे आणि रात्री 11 वाजता हवन संपते, त्यामुळे जेवायला खूप उशीर होते. त्यामुळे त्यांना रात्री खूप उशिरापर्यंत उपाशी राहावे लागले. म्हणून आमची अशी विनंती आहे की अगोदर जेवण करून नंतर हवन करण्यास जावे. त्यामुळे स्त्रियांना त्रास होणार नाही. बाबांची त्यांचे बोलणं शांतपणे ऐकून घेतले आणि स्वतःचा असा विचार केला की देवाची पूजा नंतरही केली तरी काही फरक पडणार नाही. परमेश्वराला आवडणारे कार्य करणे हीच खरी परमेश्वराची आराधना असे मनाशी ठरवून त्यांनी विनंतीला त्यांचा मान दिला. संध्याकाळी जेवण आपटल्यावर हवन कार्य करायला ते आपल्या ज्येष्ठ बंधूकडे गेले होते. त्यावेळेस हवन सुरू करायला अर्थातच बराच उशीर झाला होता. हवन आटून बाबा घरी आले. बाबांची झोपण्याची एक वेगळीच 16 बाय 30ची अशी खोली होती. त्या खोलीत बाबा एकटेच झोपत असत आणि घरचे इतर मंडळी दुसऱ्या खोलीत झोपत असत. नेहमीप्रमाणे बाबा मनात काही न विचार करता आणता खोलीचे दार बंद करून झोपले. साधारणतः मध्यरात्रीनंतर 1-2च्या सुमारास बाबा चोर चोर म्हणून जोरजोरात ओरडू लागले. हे ओरडून ऐकून बाबांच्या खोलीतले झोपणारी मंडळी झोप उघडली. सर्व पुरुष मंडळी जागी झाली. ती बाबांच्या खोलीकडे धावत आली आणि पाहत तर ते खोलीचे दार बंद आहे आणि बाबा झोपेतच जोरजोरात ओरडत होते. त्यांनी बाबांना जागे केले आणि विचारले की कुठे चोर आहे. खोलीला दुसरे दार होते. त्या दाराकडे जाऊन पाहिले तर दार पण बंद होते. त्यांनी बाबांना विचारले, तुम्ही चोर चोर ओरडत का आहेत? हे ऐकून बाबांच्या लक्षात आले की आपण स्वप्नात होतो. आपल्याकडे कोणीही चोर आले नाहीत. त्या अगोदर ते स्वप्नातच बडबडले की मी माझ्या उजव्या हाताच्या मुठीत चोरला धरून ठेवले आहे. मी मुठ घट्ट धरले असून पोटावर आहे. तो पळण्याच्या धडपड करत होता आहे. हे पाहत असताना त्यांच्या घराची मंडळी आवाज आला आणि ते जागे होऊन उठून बसले. त्यांनी संपूर्ण खोलीच्या
चौकडी पाहिल्या. त्यांना त्यांच्या घरी मंडळी उभी असली दिसली, याशिवाय त्यांना काहीही दिसले नाही. ते त्यांना सांगू लागले की माझ्या अंगाशी खूप वानर भिडले होते. मी जिकडे करपट बदलत होतो तिकडे ते माझ्या शरीराला दाबल्या जात होते. त्यातील एक वानर जो मुख्य वाटत होता तो माझ्या पोटावर बसला होता. हे सर्व माझ्या अंगाशी खेळून पळण्याच्या तयारीत होते. म्हणून मी त्या मुख्य वानराला एक पाय उजव्या हातात मुठीत घट्ट पकडले होते. तो पळण्याच्या खूप धडपड करीत होता. मला असे वाटले की हाच बाबा हनुमानजी आहे आणि तो मला सोडून जात आहे. याशिवाय काही सांगितले नाही आणि त्यांना आपल्या खोलीत परत जाण्यास सांगितले. सर्वजण आपापल्या खोलीत गेल्यावर बाबा शांतपणे झोपले. दुसऱ्या दिवशी बाबांनी घरच्या सर्व मंडळींना एकत्र जमवले आणि नंतर त्यांना रात्री घडलेली घडामोडीबद्दल सविस्तर सांगण्यास सुरुवात केली. काल जेवण झाल्यावर हवन कार्य उशिरा सुरू केले. नेहमीच ठरलेली वेळ टाकून गेली होती. त्यामुळे बाबा हनुमानजी नाराज झाले होते. त्यांनी मला स्वप्नात दर्शन दिले. ते आपल्या दारात येऊन तेथेच उभे राहिले. तेव्हा मी माझ्या खोलीत झोपलो होतो. ते मला म्हणाले, मैं तेरे बाप का नौकर नहीं हूँ, मैं स्वयं पर तेरे यहाँ आया हूँ, मैं भूखा प्यासा तेरे द्वार पर हूँ और तू खाना खा रहा है. इतके बोलून ते वानर सेना घेऊन माझ्या अंगाशी आले आणि त्या वानरसिंह माझ्या शरीराशी खेळून ते चालते झाले. तेव्हा मी बाबा हनुमानजीच्या पाया धरले व क्षमा मागितले. ते जाण्याचे धडपड करीत होते पण मी त्यांना सोडले नाही आणि त्यांच्या मी संपूर्ण विचार केला असता मला असे वाटले की परमेश्वर योग्य वेळेवर आपण धावून येतो. आपण ठरलेल्या वेळेवर ही त्यांची वेळ असते. म्हणून संपूर्ण काम वेळेवर करावे. आज जी परिस्थिती उद्भवली त्यामुळे परमेश्वरी कृपेपासून बरेच दूर जावे लागले असते. मी त्यांना क्षमा मागितली व परमेश्वराला जवळ ठेवले आहे. तरी आपण यापुढे याची जाण ठेवावी असा घरातील मंडळींना त्यांनी उपदेश केला. यावर हे सिद्ध होत आहे की वेळेचे महत्त्व किती असते. आपण नेहमी पाहतो की बाबा सर्व काम वेळेवर करतात आणि वेळेवरच पूर्ण पाळण्याचे आपणही यापासून वेळेचे बंधन पाळण्याचे व्रत घेऊया. तर बघा सेवकांनो, आजचे एवढ्या थोडक्यातच होते. तर बघा सेवकांनो, कसं आज वेळेवर आता आपण म्हणतोय. कोणाच्या घरी हवन वगैरे राहतात, कोणाच्या घरी चर्चा बैठक राहतात. ते आपल्या घरी सांगायला येतात की माझ्या घरी 11 वाजेच्या नंतर आहे किंवा माझ्या घरी 12 वाजे आहे हवन कार्य. आपण ते सांगायला येतात आपल्याला. तर आपण काय म्हणतो, हो म्हणून देतो, पण आपण त्या वेळेवर जाऊ नये. बघा सेवकांनो, कसं ज्यावर आपण आपल्या घरी हवन सांगतो आपल्या 11 वाजे हवन कार्य, तर त्याच वेळेवर सुरुवात करूया पहिले. क्योंकि ज्या वेळेवर सांगतात त्यावेळेस भगवान पण उपस्थित असतात हवन कार्यामध्ये. जेव्हा आपल्या चर्चा बैठक पण होतात तर त्या चर्चा बैठकमध्ये पण आपले भगवान बाबा हनुमानजी उपस्थित असतात. सर्व महानतेगी बाबा जुमदेवजी उपस्थित असतात. वाराणसी आई पण उपस्थित असतात. तरी पण आपले आज थोडक्यात वेळेच्या महत्वाबद्दल पुष्कळचा शिकायला भेटलं की आपले जे वेळेचे कार्य आहे ते वेळेवरच करायला पाहिजे आपल्याला. ना की आपली वेळ निघून चालली तर आपण त्या वेळेच्या नंतर आपण हवन कार्य करतो. त्या वेळेला कसं तो भगवान आपले जे आपण टायमिंग देतो आपल्या भगवंताला, त्या वेळेवर ते भगवंत आपले उपस्थित असतात आणि ते भगवंताची वेळ चालली गेली की भगवंत म्हणजे असं निघून जातात, त्या वेळेवर राहत नाही. अशा प्रकारचे आज वेळेच्या महत्वाबद्दल आपल्याला हा व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगितलंय, वाचून सांगितलं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असतं सर्व सेवकांना माझे नमस्कार. चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. सर्वांना माझा नमस्कार. अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघायचे आहेत. मी आपल्या अल्प शब्दाद्वारे थोडक्यात सांगू शकतो. सर्वांना माझा नमस्कार.